हॅलो. तर आपण पाहताय तर उपसरपंच चषक अर्थात SP ट्रॉफी 2025चं देखणं जानदार शानदार आयोजन. आजची पाचव्या रात्रीचा आजचा हा शेवटचा सामना. एका बाजूला घोडगाव तर दुसऱ्या बाजूला आहे वीर बजरंग खरिवली. एका बाजूला करण पाटील तर एका बाजूला आशिष पाटील सागर पाटील. पहिलं षटक टाकण्यासाठी गोलंदाज येतोय आशिष स्वप्नील पाटील गोलंदाजीसाठी. स्ट्रायकरला मला वाटते आहे सागर पाटील. नॉन स्ट्रायकरला आहे सूरज स्पष्ट आहे. पहिला चेंडू स्वप्नील पाटील राईट आर्म ओव्हर द विकेट. आणि पहिल्या चेंडूवर मोठा मासा बडी मधली जाल में. एक जाल बिछाता एक सापळा रचला होता, एक ट्रॅप लावला होता. त्या ट्रॅप मध्ये मात्र अलगद अडकला जातोय. मगाचं सूरज नावाचं वादळ मात्र पहिल्या चेंडूवर शांतपणे केलं जात आहे आणि पहिला झटका बसतोय तो टीम घोडगाव संघाला. तर पहिल्या चेंडूवर मोठा मासा गळाला आलेला आहे. सागर पाटील नावाचं वादळ पहिल्या चेंडूवर अगदी स्वस्तामध्ये बाद. मगासपासून षटकार चौकारांना चटावलेले प्रेक्षक मात्र थोडेसे नाराज होत आहे. या षटकातला दुसरा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. फलंदाजाचा अंदाज बरोबर होता. पंचांच्या समांतर धाव अवांतर. धाव संख्या 1 बाद 1. बाद झालेला फलंदाज सागर पाटील. पहिल्या चेंडू स्वप्नील पाटील याने हलुवार टाकलेला चेंडू आणि डीप स्क्वेअर लेगला बरोबर जाळ टाकलं होतं. त्या जाळ्यामध्ये अलगद अटकला तो सागर. उतुंग गगनचुंबी षटकार सूरज पष्टे यांच्या बॅटमधनं बरसतोय आशिष पाटील यांच्या बॅटमधनं. धावसंख्या जाऊन पुरली ती 1 बाद 7. तर मात्र आलेल्या सूरज पष्टने धावांचं मशीन सुरू केले. राईट आर्म ओव्हर द विकेट. पुढचा चेंडू आणि इथं सूरज पष्टे मात्र बाद होतोय. आशिष पाटील बाद होतोय. दोन मोठे फलंदाज तंबूमध्ये पहिल्या षटकामध्ये धाडण्यात यशस्वी होतोय तो स्वप्नील पाटील. येस कॅच ऑफ द डे नो डाऊट. राहुल भोईर यांचं परीक्षण अगदी अचूक आहे. कॅच ऑफ द डे. अगदी स्क्वेअर लेगला जो झेल घेतला तो तर अगदी बेस्टच होता आणि यानंतर लॉंग ऑन सीमारेषेवर घेतलेला आशिष पाटील यांचा झेल सुद्धा अप्रतिम झेल. कॅच ऑफ द नाईट. नवीन फलंदाज मैदानामध्ये जातोय प्रतीक. स्वप्नील पाटील जबरदस्त गोलंदाजी या षटकामधला. चौथा चेंडू मार्गस्थ करतोय राईट आर्म ओव्हर द विकेट पंचांच्या डावीकडनं.
गचाळ, ढिसाळ, गलथान आणि सुमार दर्जाचं क्षेत्ररक्षण नक्कीच म्हणता येईल. 2 धावांनी धावसंख्या जाऊन पोहोचली ती 2 बाद 9. चेंडू टाकून झालेले आहेत 4. राईट आर्म ओव्हर द विकेट. अगदी अचूक टप्प्यावर क्षेत्ररक्षण लावलेले, बरोबर राईट पोझिशनला होता खेळाडू. कदाचित थोडासा अंदाज चुकला. त्याची उडी एकतर उशिरा आली किंवा चेंडू निघून गेल्यानंतर त्याने उडी मारली. बरोबर. पुढचा चेंडू, सुरेख चेंडू. षटक संपले. थोडंसं महागडं जरी असलं तरी या षटकामध्ये 2 महत्वाचे गडी बाद केलेत आणि टीम घोडगाव संघाला बॅकफुटला ढकललंय. 15 धावा जरी आल्या तरी महत्वाची. मागाची सागर नवीन गोलंदाज करण पाटील. पुढचा चेंडू. ओ, लवली डिलिव्हरी. निर्धाव चेंडू. करण पाटील लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. दोन धावा पळून काढल्या जात आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 11 का 17. पुन्हा एकदा करण पाटील लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. जोरदार अपील केलं जातं. अपीराला पुन्हा खेळाडू अपील करतायत. पंच, स्क्वेअर लेग अंपायर आणि मेन अंपायर यांच्यामध्ये चर्चा होते. आणि फलंदाज बाद. धनंजय चोरगे जातोय. चांगली गोलंदाजी करण पाटील. करण पाटील मग गोलंदाजी करत असू द्या, फलंदाजी करत असू द्या, काही ना काही चमत्कार घडवीत असतो. मगाशी आरपी लाईन्स वाडा विरोधात खेळताना काय जबरदस्त
दर्पण फोडशेला अक्षरशः फोडून टाकलं. पुढचा चेंडू. यावेळेला पुन्हा एकदा तगडा शॉट पाहायला मिळतोय. चेंडू सीमारेषे पलीकडे जातो की काय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. या रिव्ह्यू घ्या. पोहोचलाय. फलंदाज सेफ. 2 धावा. धावसंख्या जाऊन पोहोचली या 2 धावांनी 19 वर. 3 बाद 19. करण षटकातला 5वा चेंडू लेफ्ट आर्म. आणि ते फलंदाज बाद होतोय. बघा करण आल्यानंतर करिश्मा करतोय. करण आल्यानंतर झटके देतोय. करण आल्यानंतर चमत्कार घडतोय. करण आल्यानंतर धावा रोखल्या जात आहेत. करण आल्यानंतर गडी बाद होत आहेत. काय जबरदस्त गोलंदाजी पाहायला मिळते. 4 धावा दिल्यात आणि 2 महत्वाचे फलंदाज बाद केले. धावसंख्येला नुसता लगाम नाही, पूर्ण अंकुश लावलेला आहे. पूर्णपणे लॉकडाऊन केलेली धावसंख्या जाऊन पोहोचली ती 4 बाद 19. भुवन येतोय आता फलंदाजीसाठी. सूरज पाटील एकदम स्थित प्रज्ञ अवस्थेत बसलेले आहेत. पुढचा चेंडू. यावेळेला चेंडू जातोय फाईन लेगच्या परिक्षेत्रामध्ये. 1 रन पडून काढले. ते दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो की काय बघूया. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावांनी धावसंख्या 21 वर पोहोचते. 4 बाद 21. उद्या काय पेराव करायचा, किती वेळामध्ये ड्रेसिंग चेंज करायची, याचे सगळे आराखडे मनातल्या मनामध्ये सूरज पाटील यांचे रचले जातात. कदाचित उद्या एखादा वेशभूषाकार घेऊन यावा की काय. हा मेकअप मन सुद्धा आणू शकतात सूरज पाटील. इतके भारावलेले उद्याच्या का मुझे था इंतजार वो घडी आ गई. उद्या प्रेक्षकांची तुडुंब गर्दी असेल. आणि छोटे मोठे जे विक्रेते यांना सुद्धा सुगीचे दिवस येतील उद्याच्या दिवसात. शेवटचा दिवस आहे कमवण्याचे. हाणामारीचं षटक टाकण्यासाठी गोलंदाज येतो राहुल पाटील, जर सध्या महाराष्ट्र राज्य पोलीस खात्यामध्ये आहेत. धावसंख्या जाऊन पोहोचली 2 षटकाच्या समाप्तीनंतर. 4 बाद 21. सध्या मैदानामध्ये फलंदाज आहेत भुवन पाटील आणि त्यानंतर प्रतीक पाटील. प्रतीक स्ट्राईकला. शेवटच्या षटकातला पहिला चेंडू मार्गस्थ करतोय मेजर राहुल. राईट आर्म राऊंड. आणि मला वाटतं इथे फलंदाज बाद होतोय 5वा. 5 बाद 21. बघा हा सांघिक खेळ जरी आपण म्हणत असलो ना, तरी बऱ्याच वेळा हा एक खांबी हर्षल येतोय. बघा सागर पाटील लवकर बाद झाला. त्याचा इम्पॅक्ट असा झाला का घोडगावचा संघाचा डाव पत्त्याच्या बंगल्यासारखा कोसळतोय. सूरज पाटील बाद झाला. आशिष पाटील बाद झाला. प्रमुख फलंदाज बाद झाल्यानंतर जे नवीन संघातले खेळाडू त्यांच्यावर एक प्रकारचा मानसिक दडपण येतं आणि ते दडपणाखाली त्यांची फलंदाजी पूर्ण ढेपाळलेली आहे. धावसंख्या 5 बाद 21. पुन्हा मेजर राहुल. पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड द विकेट. डेड बॉलचा इशारा पंचांकडनं. राईट आर्म राऊंड.
सुरेख रनिंग बिटवीन द विकेट 2 धावांनी धावसंख्या 5 बाद 23. पुढचा चेंडू राईट आमावा. बघा काय चपळताय मेजर राहुल पाटील यांची. जबरदस्त चपळता. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये किमान 15 पावलं धावत गेले आणि चेंडूला भिडला आणि तितक्याच वेगाने चेंडू फेकलाय. धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या 5 बाद 24. पाता पाता या अंतिम षटकातले हाणामारीच्या षटकातले 3 चेंडू मार्गस्थ केले. चौथा चेंडू मार्गस्थ करतोय पंचांच्या उजवीकडनं अर्थात राईट आर्म राऊंड विकेट. आणि खेळण्यासाठी आता फलंदाज आलेला आहे भुवन पाटील आणि राहुल पाटील यांच्यामधला संघर्ष. यावेळेला पुन्हा एकदा चेंडू जातोय मिड विकेटच्या दिशेने. 1 रन पुढून काढले. ती दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट 2 धावांनी धावसंख्या 24. 5 बाद 26. पाचवा चेंडू राहुल मेजर राईट आर्म राऊंड विकेट पंचांच्या उजवीकडनं. सुरेख रनिंग बिटवीन द विकेट. अगदी वारा प्यायला गेत विद्युत वेगाने. चित्त्याची चपळाई. 2 धावांनी धावसंख्या जाऊन बोलली ते 28 वर. शेवटचा चेंडू. धावसंख्येला लगाम लावलेला आहे. नक्कीच एकही षटकार चौकार आलेला नाहीये. पहिल्या षटकामध्ये जे 2 षटकार आले त्यानंतर पूर्णपणे डॉमिनंट केलेला आहे. शेवटचा अंतिम षटकातील अंतिम चेंडू. या चेंडूवर षटकार येतो की काय. पंच किती धावा शेवटच्या चेंडूवर. 2 ना. पंच शेवटच्या चेंडूवर किती धावा. ओके. धावसंख्या 30 जिंकण्यासाठी 31 धावांची गरज. बघा योगायोग असा आहे की मगासी वाडा संघाविरुद्ध आरपी लायन्स वाडा विरुद्ध खेळताना सुद्धा या संघाला बरोबर 31 धावा पाहिजे होतं. पहिलं षटक तर मेडन पडलं होतं आणि त्यानंतर काय घमासान झालं होतं करण पाटीलच्या बॅटमधनं. सलामीची जोडी टाळ्यांच्या गजरामध्ये आता येते मैदानामध्ये. झोप अक्षरशः अनावर झालेली आहे.
सगळे प्रेक्षक या ठिकाणी मात्र सामन्याचा आनंद घेत आहेत. शेकोट्या पेटलेल्या आहेत, शेकोट्या सांभाळून घ्यायच्या आहेत. त्या ठिकाणी चालताना बसताना मात्र व्यवस्थित बसा, कारण तिथे बऱ्याच दिवसात जुनं सामान आहे. जरा व्यवस्थित. आणि यो एस पी ट्रॉफी मेगा फायनल आजच्या या 5व्या दिवसाची पाहत आहेत. टफ क्रिकेट आहे. पहिल्या ओव्हरला काय बिघडेल घडेल हे आकर्षण जास्त राहत आहे आणि जबरदस्त मॅच आहे. कोणी सांगू शकत नाही आता कोण विजयी होणार, परंतु येणारा बॉल काय ठरवणार. एस पी ट्रॉफी पाहत राहा. पहिलं षटक खेळण्यासाठी स्ट्राईकला कोण आहे? योगेश. आणि पहिला गोलंदाज येतोय आशिष. पहिल्या चेंडूला तटकवलं, 1 रन पळून काढली जाते. एका धावेवर समाधान मानावं लागतंय. जिंकण्यासाठी तब्बल 31 धावांचं आव्हान आहे. पहिल्या चेंडूवर 1 धाव पळून काढली जाते. उर्वरित 17 चेंडू आणि 30 धावांनी खेळण्यासाठी मास्टर ब्लास्टर तडाकेबाज फलंदाज करण. बघूया आशिष आणि करण यांच्यामधली जुगलबंदी बघा. पहले पढ़ लिया था आशीष पाटिल को. जैसे ही गेंद लँड हुई, रिव्हर्स स्वीपचा फटका ग्लॅन मॅक्सवेलच्या फटक्यातला. धावसंख्या जाऊन पोहोचली 5 वर. बघा काय कमांडिंग पोझिशन. या फटक्यामधली ताकद, नजाकत, हुकमत त्यांची पाहिली आपण. लाजवाब. आशिष पाटील आणि करण पाटील यांच्यामधली जुगलबंदी. पुढचा चेंडू. या वेळेला मात्र अगदी ज्याप्रमाणे योगेश पाटील, ज्याप्रमाणे जयेश पाटील भिवंडीचे बैठक मारून चेंडूला सीमा रेषेपलीकडे टोलावण्याचा प्रयत्न करता, अगदी त्याच प्रकारचं फुटवर्क पाहायला मिळालेलं आहे. 3 चेंडूनंतर धावसंख्या बिनबाद 5. आशिष पाटील एक होणार एक जबरदस्त अव्वल दर्जाचा गोलंदाज आहे. टेनिस क्रिकेटमधले अनेक चढाव उतार ज्याने पाहिलेले, अनेक मोठमोठ्या स्पर्धा त्याने गाजवले असा एक जबरदस्त गोलंदाज. यावेळेला पुन्हा एकदा निर्धाव चेंडू पडतोय. करण पाटील सारख्या फलंदाजाला अशा प्रकारे 2 चेंडू निर्धाव करणे, यावरून आपल्याला आशिष पाटील यांच्या क्वालिटी गोलंदाजीचा आपल्याला नक्कीच कल्पना येईल. दॅट इज अ सुपर एक्झिबिशन ऑफ अ सुपरफास्ट बॉलिंग बाय दिस यंग टॅलेंटेड बॉलर आशिष पाटील. षटकातला पुढचा चेंडू राईट आर्म ऑफ विकेट पंचांच्या डावीकडनं. बोल्ड, क्लीन बोल्ड. आणि इथं मात्र मी नक्कीच म्हणेन करण पाटीलने अवसान घातकी त्याचं थॉटलेस अँड पुअर क्रिकेट. स्वतःच्या पायावरच नाही तर संघाच्या मनोधैर्यावर सुद्धा जबरदस्त कुऱ्हाड मारून घेतलेली आहे. करण पाटीलला बाद केल्यामुळे मी तर म्हणेन की घोडगाव संघाला विजयाच्या दिशेने आगेकूच करण्याची एक नामी संधी नक्कीच मिळाली आहे. आणि त्या मिळालेल्या संधीचा नक्की ते फायदा करण्याचा प्रयत्न करतील. कारण करणच्या अवतीभोवती घुटमळणारं क्रिकेट आहे खरुली संघाचं. आणि करण हा मोठा अडथळा होता. हा मोठा अडथळा 1 चौकारानंतर शांत केलेला आहे. आशिष पाटील पुढचा चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. आणि इथे मात्र कडी बाद होतोय. आता फास आवळला जातोय. मुसके आवळण्याचं काम केलं जाते पहिल्या षटकामध्ये आशिष पाटील यांच्याकडनं. पहिल्या षटकामध्ये 2 गडी बाद झालेत, 5 धावा झालेल्या आहेत. जिंकण्यासाठी आता 12 चेंडू आणि 26 धावा. भुवन पाटील गोलंदाजीसाठी येतोय. सध्या मॅच प्रिडिक्शन आमच्याकडे येत आहेत 65-35. 65 घोडगावच्या संघाच्या बाजूने आणि 35% तो मॅच प्रिडिक्शन जात आहे ते
खरिवली संघाच्या बाजूनं. कारण खरिवली संघाच्या डावाला आकार देणारा जो फलंदाज होता तो फलंदाज मात्र तंबूच्या आश्रयाला गेलेला आहे. करण पाटील बाद झालाय. त्याच्यानंतर शुभम पाटील. 12 चेंडू आणि 26 धावा. गोलंदाजीसाठी आलाय भुवन पाटील. स्ट्रायकरला फलंदाज योगेश. बघूया भुवन आणि योगेश यांच्यामधली जुगलबंदी. निर्धाव चेंडू. उधाण आलेलं आहे. घोडगावच्या समर्थकांमध्ये प्रचंड उधाण. एका बाजूला उधाण, एका बाजूला आनंदाचे उमाळे, तर दुसऱ्या बाजूला स्मशान शांतता. यावेळेला चेंडूला तुडवलं जातं. 1 रन पडून काढले. ते दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो की काय बघूया. आणि हा चौकार. वा. धावसंख्या जाऊन पोहोचते. आमचे स्कोर सांगतात 9 जिंकण्यासाठी अजूनही 22 धावांची गरज. 10-22. पुन्हा एकदा भुवन. या पुन्हा एकदा चेंडूला जोरदार प्रहार केला जातो. 1 रन पडून काढली जाते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न अंगलट येऊ शकतोय त्याची जाणीव होती म्हणून बढ़ते हुए कदमों को रोक लिया, खींच लिया. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 10. जिंकण्यासाठी अजूनही 21 धावांची गरज. 9 चेंडू का 9-21. आरपी लाईन्स वाडा विरोधामध्ये ज्या वेळेला पहिल्या षटकामध्ये जबरदस्त गोलंदाजी केल्यानंतर थोडासा संघ अडचणीत आला असताना ज्या प्रकारची फलंदाजी करण पाटीलने केली त्यावेळी स्पष्ट झालं की करण पाटीलचा हा संघ एक खांबी तंबू आहे. बघूया डावखुरा फलंदाज आता मैदानामध्ये रोहित ठाकरे. भुवन यांचा पुढचा चेंडू. यावेळेला झेल उडतो की काय बघूया. आणि झेल सुटतोय. गचाळ ढिसाळ असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. या 2 धावांनी धावसंख्या पुढे सरकते. जाऊन पोहोचते ती 12. जिंकण्यासाठी अजूनही 8-19. 2 आल्या ना. 19 पाहिजेत. 12 झाल्या. बघूया काय होतंय. एखादा षटकार जर आला तर सामन्यामध्ये नक्कीच रंगत येईल. आणि हा चेंडू मात्र निर्धाव पडतोय. 7-19. 7-19. आता मात्र सामना 65 वरून 75-25 असा मॅच प्रिडिक्शन. 75% प्रेक्षक सांगतात की घोडगावचा संघ जिंकेल. बघूया या चेंडूवर काय होतंय. 1 रन तर पडून काढली जाते. एका धावेने काही धावसंख्या जाऊन पोहोचते ती बरोबर 13. जिंकण्यासाठी अजूनही 18 धावांची गरज. 6-18. खरं तर क्रिकेटमध्ये 6-18 आजच्या झटपट क्रिकेटमध्ये आणि ज्या प्रकारची फलंदाजी करणारे फलंदाज ज्या प्रकारे चेंडू आहे आजकाल वापरले जातात त्याच्यावरनं या 6 चेंडूमध्ये 18 धावा फार मोठ्या नसल्या तरी महत्त्वाचा फलंदाज करण पाटील बाद झालेला आहे. शुभम पाटील बाद झालेला आहे. योगेश पाटील आहे आणि रोहित ठाकरे. डिंग डॉंग वडोलीच्या स्पर्धेमध्ये 6 चेंडू 29 धावा दिल्या होत्या. फरमान भुरेने मारल्या होत्या. जय विश्वकर्माने 30 मारल्या होत्या भादवड संघाविरोधात. त्याच्यानंतर अकलोलीच्या मैदानावर तेजस गणेशपूरकरने 5 चेंडूमध्ये 25 मारल्या होत्या. 6-18. पुन्हा एकदा डावखुरा फलंदाज मैदानामध्ये रोहित ठाकरे का
काय रोहित ठाकरे आपली क्षमता दाखवेल का? 6-18 निर्धाव चेंडू. आ 6 चेंडू 4 षटकार मारले होते. दिल्या नव्हत्या बरोबर. वाईटचा रिव्ह्यू घ्या घ्या ना, आम्ही नाही घेणार. इट्स अ फेअर डिलिव्हरी. सिंगल डबलने मॅच ऑन होते हे आजकालच्या क्रिकेटपटूंना पटत नाही आणि सामना आणखीन कुंठित अवस्थेमध्ये होतोय. 5-18 4-18 सिकंजा कस रहे हैं. चार 18 6-18 वरून 5-18 5-18 वरून 4-18. सूरज पष्टे 3-18 3-18. मी म्हटलं करण पाटीलचा हा संघ एक खांबी तंबू आहे. करण पाटीलला बाद केलं, सामना ऑटोमॅटिकली विरोधी पक्षाच्या खिशामध्ये येतोय. कारण ती धमक दुसऱ्या कुठल्या फलंदाजामध्ये आतापर्यंत दिसलेली नाही. पुढचा चेंडू. एकच धाव मिळते. आता 2 चेंडू आणि 17 धावा. त्या करणं जवळजवळ गोलंदाजाने जर काही चुकी केली नाहीये. जर वाईड पडला आणि चौकार गेला असं काही होऊ शकतं. कारण गेल्या वर्षीच्या 1 लाख टुर्नामेंटमध्ये गातेसला असं झालं होतं. शेवटचा चेंडू आणि कंपल्सरी 5 धावा 5 धावांची गरज असताना 4 धावांची 7 पाहिजे होते ना. राहुल भोईर ज्या टीमच्या मागे पाठीराखी राहिले त्या टीमने या मैदानात गटातून सर बाजी मारलेली आहे. असं नाही. राहुल भोईर. बरं, पुढचा चेंडू बघा. वाईड बॉलचा इशारा. 1 धाव पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचते 15. जिंकण्यासाठी अजूनही 16 धावांची गरज. पुढचा चेंडू सूरज पष्टे राईट आमोवा. रोशन जगन्नाथ पाटील यांच्याकडनं आमच्यासाठी 500 रुपयाचं बक्षीस आलेले. धन्यवाद. आणि निखिल पाटील यांच्याकडनं दररोज नाईटला प्लेअर ऑफ द नाईट या ठिकाणी स्मार्ट वॉच आभारी आहे. पारितोषिक आहे. आज कोण पटकवणार स्मार्ट वॉच याकडे प्रेक्षकांच्या नजर आहेत. आता एक सामन्यातली औपचारिकताच बाकी आहे. नाही पेनल्टीला बस नाही मांदिला काय उठून उभा रे असा. शेवटचा चेंडू आणि टीम घोटगाव क्वालिफाय.